हाय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण श्री क्षेत्र गजानन महाराज मंदिर शेगाव येथे जाणार आहे. आपला प्रवास धायरी ते शेगाव असा आहे. आम्ही धायरीतून रात्री 9 वाजता निघालो. मध्ये आम्ही हॉटेलला जेवण केले आणि नंतर निघालो शेगावच्या दिशेने. आम्ही सकाळी 10 वाजता शेगावमध्ये पोचलो. पहिले आम्ही 20वा भक्तनिवास येथे येऊन रूमची चौकशी केली, पण रूम शिल्लक नसल्यामुळे आम्ही आनंद विहार भक्तनिवास येथे चौकशी केली. तेथेही सर्व रूम बुक होत्या. आम्हाला तेथे रूम मिळाली नाही. मग आम्ही हॉटेलची रूम घेतली. रात्रीचा प्रवास केला होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आराम केला. नंतर उठल्यावर आम्ही आंघोळ करून दर्शनासाठी गेलो. तर आपण आता आलो आहे श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव येथे. तर आपण आता आलो आहे एंट्री गेटला आणि एंट्री गेटमधून आतमध्ये जाणार आहे लाईनला, म्हणजे दर्शनाच्या लाईनला. आज चला तर मग दाखवतो तुम्हाला. आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये निघालेलो आहे आणि पूर्ण आमची फॅमिली, फ्रेंड फॅमिली, आणि आम्ही आज आहे. हे आमचे बागो ड्रायव्हर, आमचे हे आमचे मित्र, हे आमचे मोठे मित्र, हे आमचे बंधू आणि हे आमचे मामा. आणि आम्ही आज आतमध्ये चालू आहे. आता तुम्हाला दाखवतो पुढे पुढे काय होतं. चला पुढे बघ. दर्शनासाठी जात असताना आतमध्ये 2 लाईन होत्या. एक होती मुखदर्शन आणि दुसरी होती गजानन महाराज समाधी दर्शन. आम्ही समाधी दर्शन लाईनमध्ये गेलो. मंदिरामध्ये खूप मोठी लाईन होती. आम्हाला वाटत होते की आम्ही कमीत कमी 4 तास लागतील, पण आमचे दर्शन हे 2 ते 2.5 तासांमध्येच झाले. मंदिरामध्ये खूप सोयीसुविधा होत्या. मंदिरामध्ये पिण्याचे पाणी आणि डॉक्टरांची टीम होती आणि ते चेकअप आणि औषधांची वाटप करत होते, म्हणजे औषधांची सोय पण होती. एवढी गर्दी असूनसुद्धा आमचे दर्शन खूप छान झाले. मन प्रसन्न झाले आणि मनाला शांती मिळाली. जय गजानन महाराज की जय. गणी गणगणात बोलते. गजानन महाराज मंदिर शेगाव या मंदिराविषयी थोडीशी माहिती देणार आहे. चला तर मग सुरू करूया. प्राचीन काळी शृंगमुनींनी हे गाव वसविल्याची दंतकथा आहे.
त्यांच्याच नावावरून याला शृंगगाव हे नाव पडलं. त्याचा अपभ्रंश होऊन या गावाचं नाव शेगाव असं पडलं. पण आता शेगाव ओळखलं जात आहे ते श्री गजानन महाराज यांच्यामुळे. शेगाव संस्थान कधी अस्तित्वात आले ते संत गजानन महाराज हयात असतानाच शेगावात मंदिराच्या जागी हा मठ तयार झाल्याचं सांगण्यात येतं. 12 नोव्हेंबर 1908 मध्ये 12 विश्वस्तांनी मिळून ही संस्था स्थापन केली. जिथे गजानन महाराज बसायचे तिथेच ते राहिले. त्याच जागी त्यांच्या निधनानंतर त्यांची समाधी बनवण्यात आली. 12 एप्रिल 1909 मध्ये या संस्थेची पहिलं कार्यकारी मंडळ स्थापन झाले. पहिले मंदिर हे अतिशय लहान आकारात होते. वाडेगाव बाळापूर परिसरातून त्यासाठी काळा दगड आणण्यात आला. संगमरवरी पाषाणात मंदिराचं नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते. श्री गजानन महाराजांनी घालून दिलेले नियम आजही पाळले जातात. संस्थेच्या निर्मितीनंतर गजानन महाराजांनी काही नियम घालून दिले होते. गुरु शिष्य आणि गादीची परंपरा त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे सेवेची परंपरा कायम ठेवली. स्त्रियांनी पश्चिमद्वार व पुरुषांनी पूर्वद्वारमधून दर्शनास प्रवेश करावा. पैशाला स्पर्श करू नका. पैशाचा संचय होऊ देऊ नका. पाणी पाजण्यास एका सेवकाची नियुक्ती करावी. त्यास 3 रुपये मानधन द्यावे. यासारखे 9 नियम होते. गणी गणगणात बोलते. गजानन महाराज की जय. भाई मंदिराच्या बाहेर एवढी गर्दी आहे, बघू शकता. चालायला जागा सुद्धा नाही आहे. तरी आम्ही गर्दीतून वाट काढत चाललो आहे. तर आम्ही जिथे चप्पल काढली आहे म्हणजे आतमध्ये ज्या पार्किंगच्या ठिकाणी 4 व्हीलर पार्किंगच्या आतमध्ये, तर तिकडे चाललो आहे आम्ही आता. तर एकादश असल्यामुळे जास्त प्रमाणात भाविक आलेले आहेत आणि त्यामुळं खूप गर्दी झाली. आणि त्यामध्ये रविवारचा पण दिवस आहे आज. आमचं दर्शन झालं आणि कमीत कमी आम्हाला 2 तास लागले. रविवार असल्यामुळे आणि एकादश पण आहे, त्यामुळे भाविक जास्त प्रमाणात मंदिरात आले होते. पण व्यवस्था चांगली होती. पार्किंगची सोय होती. बघू शकता भरपूर सिस्टमॅटिक पार्किंग आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर बस टेम्पो ट्रक सगळं व्यवस्थित आहे. आणि वातावरण खूप छान आहे. मस्त वाटलं मला येऊन इथं. बघा तुम्हाला जमलं यायला किंवा ह्या एरियात असेल तिथे कोण जाणार असेल किंवा मित्र अशी ट्रिप ठरवा, जेणेकरून मस्त असं भक्तिमय वातावरण होतं, मजा येते. तर आता आम्ही पार्किंगकडे चाललो आहे, गाडी घेणार आहे. आणि आताच आम्ही जिथे थांबलो आहे, ज्या निवासस्थानी थांबलो आहे तिथं जाऊन थोडा आराम करणार आहे. त्यानंतर बघू म्हणजे प्रसाद भेटतो आहे का आम्हाला किंवा प्रसाद नाही तर मग दुसरं बाहेरच बघावं लागेल आम्हाला, जेवणाची व्यवस्था कशी काय वगैरे. प्रसादाचा पण टायमिंग आहे आणि तो पण लिमिटेड आहे. जास्त प्रमाणात जर भाविक असेल तर ते ॲटोमॅटिकली बंद करतात. एवढे 100 गेले की बंद करून टाकतात. ठीक आहे, पण छान वाटलं मला येऊन इथं, मस्त मजा आली. तर व्हिडिओ बघा, पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला, धन्यवाद. आणि सांगायचं राहिलं की वैभव आणि मी आणि निखिल आम्ही 3 जणच मागं राहिले आणि बाकीचे 3 जण एवढी पळत गेल्यात की काय सांगायलाच नको.
लागते, कारण मेन गेटला गर्दी आहे ना, गाडी बाहेर काढायला वेळ लागतो, त्रास होतो. त्यामुळं आता जातोय आम्ही. तिघंजणं गेल्यात पुढं गाडीत बसायला. चला. दर्शन झाल्यानंतर आम्ही पार्किंगमध्ये आलो. त्यानंतर कुठे पाहण्यासाठी जायचं त्याची आम्ही चर्चा केली. मग असे ठरलं की अगोदर हॉटेल रूमवर जाऊ, थोडा वेळ आराम करू, नंतर हॉटेल रूम चेकआउट करू आणि तसेच आनंद सागर पाहण्यासाठी जाऊ. आणि ते पाहिल्यानंतर आनंद सागरपासून 170 किलोमीटर अंतर आणि पुण्याच्या दिशेने लागणारे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊ. तेथे मराठवाड्याचा ताजमहाल पाहून, त्यालाच बीबी का मकबरा असेही म्हणतात, ते पाहू आणि मग पुण्याच्या दिशेने जाऊ. असा हा आमचा प्लॅन सगळ्यांचा ठरला. बाय, आणि तुम्ही जर रेल्वेने येण्याचा विचार करत असाल ना, तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही रेल्वेने आला तर इथंच रेल्वेच म्हणतात ना मराठीत, काय म्हणतात वेगळं? ट्रेन इंग्लिशमध्ये झालं ना. हां, रेल्वेने जर तुम्ही आला किंवा स्टेशनमध्ये शेगावचं स्टेशनवर उतरला तर जवळचे, जवळचे एक गणेश भाऊ किती जवळ आहे? 2.5 किलोमीटर. हां, मग 2.5 किलोमीटर इथं रिक्षा वगैरे अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्ट काय असाल ते 10-20 रुपये 30 रुपये देऊन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी जाऊ शकता डायरेक्ट. 60 रुपये. आणि विषय असा आहे की आम्ही पण मंदिराच्या देवस्थानमधल्या जे राहायची व्यवस्था आहे, तर आम्ही गेलो होतो तिथे. पण असा विषय झाला की रविवार आणि एकादश हे 2 महत्त्वाचे कारणं होते. त्या कारणामुळं पब्लिक एवढं होतं, म्हणजे भाविक एवढे होते की आम्हाला रूम अवेलेबल नाही झाली. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की फॅमिलीवाल्यांना जास्त हे प्रिफरन्स करतात, म्हणजे लगेच म्हणजे त्वरित ते रूमची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळं पोरांचं जरा हालच आहे. पोरांना पण मिळतात, पण कसं आहे ते शेअरिंग करावं लागतं. 15 ते 20 जणांमध्ये ते शेअरिंग करावं लागतं. मग ते कॉमनमध्ये मग ते असं होऊ शकतं. तुमच्या पद्धतीवर आहे. आता सगळे निघतोय परतीच्या मार्गावर. आता जाता कुठला पॉईंट बघायला भेटतोय का बघतो आणि मग निघतो आम्ही. किती उशीर पाहिला का तो वाडा? कसं आहे नंबर लागला त्याला माहिती आपला नंबर किती हुशार आहे की घ्या. आनंद सागर मोठं गार्डन आहे, बघण्यासारखं भरपूर असं काही आहे.
असे भरपूर समाधी टाईप मूर्ती वगैरे आहेत आणि छान आणि प्रसन्न वातावरण आहे. आतमध्ये भरपूर मोठा एरिया आहे आणि सगळीकडे फिरण्यासारखं भरपूर काही आहे. हे सगळे भरपूर अशा मूर्ती आहेत आतमध्ये. स्वामींच्या अवतारामध्ये अशी प्रशस्त अशी मूर्ती आहे. आध्यात्मिक केंद्र आहे. संध्याकाळी मला वाटते हे कारंजे वगैरे उडत असतील. कारंजाचे पाणी वगैरे मस्त असं ग्रीनरी आहे. त्याला मग बाकीचं पुढं दाखवतो तुम्हाला. तर ते झालंय आता साक्षी गणेश मंदिराकडे चाललंय आणि यांचं बघा फोटोशूट चाललंय. वैभव फोटोग्राफी करतोय. सांगते कसे रील्स वगैरे बनवायचे ते सांगते आम्हाला. एक छोटं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. दिसायला मस्त उत्तम आहे, एकदम जुनं काम. मंदिरात दिसतोय का बघू बाप्पाचा. आनंद सागर आहे आणि मस्त म्हणजे स्ट्रक्चर बेस्ट आहे तिथं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथं बघा. म्हणजे मधी सागर आहे आणि तलाव टाईप आहे. त्याच्यामध्ये छोटं वरती मंदिर दिसतंय बघा. कसा आहे हा आनंद सागर तलाव. मस्त असं मोहक असं दृश्य आहे. छोटे छोटे मंदिर स्ट्रक्चर आहे पुढे. तर इथपर्यंतच असं हे केलं आहे आणि पुढं काम चालू आहे बघा. ट्रॅक्टर जातो आहे तो आनंद सागरचा जो ब्रिज आहे पलीकडे जाण्यासाठी त्याचं कामकाज चालू आहे. आता बघा तिकडं मंदिर आहे पलीकडं, तिकडं जाणार तो ट्रॅक्टर. बरंच काम चालू आहे भरपूर असं बघण्यासाठी.
आपला बसलो इथं बेंचवर, यांचा चालू आहे फोटोशूट. एक एकाचं चालू आहे का, आणि ते दोघं गेलेत पुढं फोटोशूट. ओम नमः शिवाय. कोरीव बांधकाम आहे. आतमध्ये शिवशंकर देवाची मूर्ती आहे. पण काय झालं, एवढे जण फोटो काढत होते ना, ते इथं आत्ता चालू होतं एवढ्यातच बंद केले बघा. हा जो गेट आहे तो बंद झाला. बघू शकता कसा आवाज दाखवतो. इथं काही क्लिअर दिसत नाही आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. जय पाडीवाले बाबा. आनंद सरोवर बघून जाते. बरंच असं काम चालू आहे, त्यामुळं बऱ्याच ठिकाणी असं बंद आहे. आणि चाललंय आम्ही चाललोय गाडीमध्ये पार्किंगच्या इथं जाण्यामध्ये, आणि तिथून परतीचा प्रवास करणार पुण्याकडे जाणार. असं बघण्यासारखं भरपूर आहे इथं. फोटो वगैरे करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी असं निसर्गरम्य वातावरण आहे, धार्मिक वातावरण आहे.